लहानपणी जर कोणी माझ्यासोबत भांडणं केलं तर मी चुकून पण घरी सांगत नव्हते, माहित आहे. कारण चूक समोरच्याची जरी असली तरी माझे पप्पा मलाच रागवायचे. आणि जर मोठं भांडण असेल तर माझ्या कानाखालीच द्यायचे डायरेक्ट, चूक कोणाची आहे न विचारता. मी बघितले लेकरांचे भांडण झाले की ते लेकरं कुठे गेले की त्यांचे मायबापच भांडण घेतात. पण माझे पप्पा हुशार होते. माझ्या पप्पाला माहित होतं ह्यांच्या तोंडाला काय लागत बसावं, त्याच्यापेक्षा आपल्याच लेकराच्या कानाखाली द्या आणि गपचूप घरी निघून जा. मी मोठी झाली पण अजून ती पद्धत बदलली नाही. माहिती आमच्या जो अनवरा बायकोचे भांडणं होते तर माझ्या घरच्यांना असं वाटतंय 100% हिची चूक असेल. स्वतःच्या अवलादीवर भरोसाच नाही. त्यांना असं वाटतंय की जावयाच्या तोंडात जीभच नाही बोलायला, म्हणजे जेव्हा मी बोलते तेव्हाच भांडणं होते. जावई काही बोलतच नाही. जावई म्हणजे त्यांच्यासाठी देव माणूस आहे, देवाचा अवतार आहे. त्यांना असं वाटतंय मला किती सहन करते की म्हणजे त्यांच्यासाठी जावई सगळं काही आहे. आमचे जेव्हा कधी भांडणं होते तर माझ्याकडून बोलायचं कुठे गेलं की सगळे माझ्या घरचे आजीपासून ते भावापर्यंत सगळे नवऱ्याकडूनच बोलतात. आणि वरून मग माझे पप्पा म्हणते तर मग माझ्या महागारी फोन करून माझ्या नवऱ्याला म्हणते तर जाऊ द्या सिद्धार्थ, तिचं काही मनावर घेत जाऊ नका. ते लहानपणापासून थोडीशी किरक आहे, थोडीशी सर्किट आहे, काय बोलावं तिला कळत नाही, तुम्हीच समजून घे.